हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार, आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार्स आयुर्मंत्र। माझे चॅनलचे व्हिडिओज पाहणारा वर्ग मॅक्सिमम स्त्रिया आहेत आणि त्यांचं वय अंदाजे 35 to 55 या दरम्यान आहे। त्यामुळे त्यांच्यासाठी खास उपयोगी टिप्स मी नेहमीच तुम्हाला सांगते। 40 हे आपल्या जीवनाचं मध्यंतर आहे, त्यानंतर खरा क्लायमॅक्स सुरू होतो। परंतु प्रॉब्लेम असा आहे की 40 कधी आली हे लक्षात देखील येत नाही। जेव्हा शरीर बोलायला लागतं तेव्हा लक्षात येतं, अरे काहीतरी बदल होतोय, खरंच आपण म्हातारे होणार का? वार्धक्याच्या खुणा जाणवू लागतात आणि मग जाणीव होते की खूप काही आपल्या हातातून सुटत चाललं आहे। मध्ये विशेष आपण काय काळजी घ्यावी जेणेकरून शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आपण सुदृढ होऊ, तेच मी तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल। बदलत्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून अनेक छोट्या मोठ्या तक्रारी होतच असतात, परंतु वेळच्या वेळेला त्याकडे लक्ष दिलं नसल्यामुळे मोठ्या गंभीर स्वरूपात त्या आपल्या समोर येतात आणि मग येऊ शकतं ते नैराश्य। आपल्या जीवनाचे प्रमुख 3 टप्पे आहेत: बालवय, तरुणपण आणि वृद्धत्व। आयुर्वेदानुसार बालवय म्हणजे साधारण 18 ते 20 वर्ष यामध्ये कफाचं आधिक्य आपल्या शरीरामध्ये असतं। त्यानंतर 20 ते 40 तरुणपण यामध्ये पित्ताचं आधिक्य आपल्या शरीरात असतं आणि 40 नंतर 20 वर्ष आणि त्या पुढे देखील वाताचं आधिक्य आपल्या शरीरात असतं। नंतर ज्या वृद्धत्वाच्या खुणा आपल्याला दिसायला लागतात ते वाढलेल्या वातामुळे असतात। त्यामुळे जर वातावर आपण नियंत्रण आणलं तर नक्कीच आपल्या सगळ्या ज्या तक्रारी आहेत त्या दूर होतील। आता 40 बदल काय होतात प्रामुख्याने? सगळ्यात पहिलं तर हार्मोन्समध्ये खूप जास्त प्रमाणात बदल होत असतात, त्यामुळे नैराश्य येतं, उदासीनता येते, चिडचिड येते, राग येतो, इरिटेशन होतं, असे अनेक छोट्या मोठ्या तक्रारी रोजच्या जीवनात होत असतात। पिरियडच्या आधी देखील या जास्त प्रमाणात जाणवतात, त्याला PMS म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम आपण म्हणतो। त्यावेळेला ह्या सगळ्या मानसिक तक्रारी जास्त प्रमाणात भेडसावतात। आपल्या समोर असतं ते म्हणजे मेटाबॉलिझम आपलं स्लो होतं, चयापचय क्रिया आपली मंदावते। 40च्या आधी आपण काहीही खाल्लं तरी ते पचवण्याची क्षमता आपल्यामध्ये असते, परंतु त्यानंतर मात्र पचनशक्ती वीक झाल्यामुळे काहीही खाल्लेलं पचत नाही। त्यामुळे व्यवस्थित डाएट प्लॅन करणं खूपच जास्त गरजेचं आहे। त्यानंतर तिसरी महत्त्वाची तक्रार या दिवसात सुरू होते ते म्हणजे वात वाढल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, त्या निर्णायक काळे डाग दिसणे, चेहरा निस्तेज दिसायला लागणे, चेहरा रुक्ष होणे। त्याचबरोबर हातापायांवर देखील सुरकुत्या येतात, पायांना भेगा पडण्याचं प्रमाण देखील या दिवसात जास्त असतं। अजून सौंदर्य समस्या म्हणजे केस विरळ व्हायला। महत्त्वाची समस्या म्हणजे आपल्या शरीराची झीज व्हायला सुरुवात होते आणि त्यातही हाडांची झीज या वेळेत खूप जास्त प्रमाणात होते। त्यामुळे हाडे दुखणे, हाडांमधून सांध्यांमधून आवाज येणे, उठता बसता दुखणं, ह्या वेदना आपल्या मागे लागतात। दिसत नाही, लांबचं देखील दुसरं दिसतं, डोळ्यांच्या तक्रारी सुरू होतात, दातांच्या तक्रारी सुरू होतात, अशा छोट्या मोठ्या तक्रारी तर अवश्य सुरू होतात। मेटाबॉलिझम स्लो झाल्यामुळे वजन वाढतं, पोटाचा घेर वाढतो, त्यामुळे कॉन्फिडन्स अजून कमी होतो। आजकालचा सगळ्यात मोठा कन्सर्न आहे तो म्हणजे आम्हाला वेट मेंटेन ठेवायचं आहे। आता आपल्याकडे चॅलेंज हे आहे की 40 नंतर आपल्याला पोषक आहार घेणं देखील गरजेचं आहे आणि वेट देखील मेंटेन ठेवायचं आहे। या सगळ्या समस्यांवर उपाय काय करता येतील? वाढलेल्या वाताला जर कंट्रोल करायचं असेल तर तेल हाच त्यावर योग्य आणि बेस्ट पर्याय आहे। त्यामुळे अभ्यंगम आचर्येत नित्यम, जर अभ्यंग दररोज आपण करायला हवं, दररोज अंगाला तेल लावायला हवं। त्यामुळे वात कमी होतो आणि वात कमी झाला की शरीरातील वेदना कमी होतात, वार्धक्याच्या खुणा कमी होतात, आपला उत्साह वाढतो, आपण चिरतरुण होतो आणि त्यामुळे कामाचा वेग देखील वाढतो। नित्य अभ्यंग करणं शक्य नाही तर कमीत कमी वीकेंडला सॅटर्डे संडे देखील तुम्ही करू शकता, घरच्या घरी करू शकता किंवा कुठल्याही पंचकर्म सेंटरमध्ये जाऊन देखील हे अशा प्रकारे अभ्यंग जर केलं तर तुम्हाला चांगला फायदा होईल। आता संपूर्ण शरीराला अभ्यंग करणं शक्य नाही, तेल लावणं शक्य नाही, तर कमीत कमी तळ हातांना, तळ पायांना, मस्तकाला आणि नाभीभोवती तेल लावणं तर सगळ्यात बेस्ट आहे। नाभीपुरण स्त्रियांसाठी तर ती वरदानच आहे। तुमचं सौंदर्य खुलवण्यापासून, मानसिक शांती लाभण्यापासून ते पोटाचा घेर कमी करण्यापर्यंत सगळ्यासाठी नाभीपुरण बेस्ट आहे। त्यावर एक सेपरेट व्हिडिओ आहे, तो नक्की चॅनलवर चेक करा। आता पादाभ्यंग म्हणजे तळ पायांना तेल लावणं हे देखील खूप उपयोगी आहे। स्वच्छ धुवा, पुसा आणि त्यानंतर झोपताना पायांना तेल लावा काशाच्या वाटीने। आता कुठलं तेल लावायचं? तीळ तेल वात शमन करण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे, पण आता उन्हाळा आहे,
तीळ तेलामुळे जास्त उष्णता वाढते काहींना किंवा गरम वाटतं, तर अशा वेळेला साधं खोबरेल तेल देखील चालेल. स्लीप ज्याला म्हणता येईल त्याचा तुम्हाला आनंद घेता येईल आणि त्यामुळे तुमचे हार्मोन्स बॅलन्स राहतील, तुमची चिडचिड होणार नाही आणि झोप पूर्ण झाल्यामुळे दुसरा दिवस देखील तुमचा छान जाईल. त्वचेची वेगळी काळजी घेणं गरजेचं आहे, रोज क्लिन्झिंग मॉइश्चरायझर करणं गरजेचं आहे, मसाज करणं गरजेचं आहे, परंतु काहीही शक्य नाही तर तेल हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे. तर सगळ्यात पहिली टिप हीच आहे, ही फॉलो करून पहा, नक्कीच खूप जास्त फायदा तुम्हाला होईल. 6 महिन्यातच एवढा चांगला रिझल्ट तुम्हाला दिसेल की 40शीत आपण आहोत हे देखील तुम्ही विसरू नका. टिप नंबर दुसरी ती म्हणजे आहार. आहार हा 40मध्ये खूप जास्त महत्त्वाचा आहे. मध्ये डिटॉक्स वॉटर घेणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण त्या अवयवांची कार्यक्षमता देखील कमी झालेली असते. तर त्यासाठी सर्व विषद्रव्य टॉक्सिन शरीरातून बाहेर काढण्यासाठी डिटॉक्स ड्रिंक जे सूट होईल, जे प्रकृती आपल्याला म्हणणार, जे इझिली आपल्याला बनवता येईल असं कुठलंही डिटॉक्स ड्रिंक तुम्ही घेऊ शकता. कुठलंही शक्य नाही तर आवळा सरबत या दिवसामध्ये बेस्ट, वर्षभर तुम्ही घेऊ शकता. आवळा सरबत विदाऊट शुगर रेडीमेड बाजारामध्ये मिळतं, ते तुम्ही घेऊ शकता. ते नाही मिळालं तर आवळा चूर्ण मिळतं, शुद्ध आवळा चूर्ण, ते तुम्ही 1 चमचाभर 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये सकाळी उठल्यानंतर घ्या. कंटिन्यू घ्या, काही प्रॉब्लेम नाही. उलट तुमचे केस छान होतील, त्वचा छान होईल, पित्त कमी होईल, पोट साफ होईल. असं हे बेस्ट डिटॉक्स वॉटर 40शी नंतर सगळ्यात चांगला आहे. आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी करा, म्हणजे भाकरी, भात, चपाती हे कमी करा आणि जास्त फायबर्सयुक्त आहार घ्या, म्हणजे कच्चा आहार जास्त घ्या. जसं फळं यात कमी करा, गोड पूर्णच बंद करायचं. शुगर हे 40शी नंतर पूर्ण अवॉइड करा, ती इतकी घातक आहे. त्यामुळे शुगर म्हणजे डायबिटीस तर होण्याची शक्यता आहे, वजन पण वाढतं, हार्मोनल इम्बॅलन्स होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅल्शियम जे आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉर्प्शन होत असतं ते देखील कमी होतं. त्यामुळे कॅल्शियमची कमतरता जास्तीत जास्त यानंतर वाढते. जरी तुम्हाला कार्बोहायड्रेट्स कमी करणं शक्य नाही आहे तर तुम्ही भात लावताना तो भाजून घ्यायचा, गहू दळून आणताना ते भाजून घ्यायचं. भरजित धान्य हे 40शी नंतर बेस्ट आहेत. त्यामुळे एक ते पचायला हलके असतात, त्या मेटाबॉलिझम बूस्ट होतं आणि तुमचं वजन वाढत नाही आहे, ते कमी व्हायला देखील मदत होते. त्याचबरोबर निर्णय सीड्स आहेत, सूर्यफुलाच्या बिया आहेत, भोपळ्याच्या बिया आहेत, तीळ आहे, जवस आहे, याचा देखील समावेश मध्ये आहारात जास्त करा. त्यामुळे हार्मोन्स तुमचे बॅलन्स राहतात. संध्याकाळचं जेवण थोडं लवकर करा, दिवा लावण्याच्या आत 7-7:30च्या दरम्यान जर जेवण झालं तर खूपच चांगलं, पचन खूप चांगलं होतं. त्यामुळे जेवल्यानंतर थोडं चालायला जा. जेवण आणि झोप यामध्ये 2 तासाचं अंतर ठेवा. मोठे बदल जरी केले तरी खूप फरक पडतो. बाहेरचं अन्न त्याच्याबद्दल तर मी काही सांगणार नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे. जंक फूड, फास्ट फूड, बेकरी प्रोडक्ट्स हे दुसरं काही खाण्याचे चोचले पुरवण्यापेक्षा आपलं निरोगी जगणं, निरोगी आयुष्य हे जास्त महत्त्वाचं आहे आपल्यासाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी. जिभेवर कंट्रोल करा आणि जेवढी भूक आहे त्यापेक्षा कमी खा. आपल्या जठराचे जर 4 भागामध्ये अन्न, 1 भागामध्ये पाणी आणि 1 भाग रिकामा असावा, म्हणजे 80%च तुम्ही भुकेच्या जेवायचं आहे, ज्यामुळे पचन तुमचं चांगलं होईल. एरंड तेलाचा वापर, एरंड देखील बेस्ट आहे, वातशामक आहे, डिटॉक्सिफिकेशनसाठी बेस्ट आहे. तर कमीत कमी महिन्यातून एकदा तरी एरंड तेल मला घ्यायचं आहे, 30 ml घ्यायचं आहे. जर काही वेगळा त्रास नसेल तर, ज्यामुळे पूर्ण तुमचं लघुविरेचन घरच्या घरी होईल, वाताच्या सगळ्या समस्या दूर होतील, पोट साफ होईल आणि चयापचय क्रिया जर चांगली राहिली तर 90% आजार तुम्हाला होणार नाही. यावर डिटेल व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, म्हणून आता थोडक्यात सांगत आहे. तर अशा प्रकारे आहाराची योग्य काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आता तिसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे व्यायाम, एक्सरसाइज कोणत्याही फॉर्ममध्ये असो, जिम असो, योग असो किंवा वॉकिंग असो, हे करणं तुम्हाला बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे. तुमचं वजन जास्त असो किंवा कमी असो, फक्त वजन जास्त असणाऱ्यांनीच एफर्ट्स घ्यायचे आणि कमी असणाऱ्यांनी नाही, असं नाहीये. जास्त वेळ एका जागेवर बसायचं नाहीये. तर 1 तासांनी अलार्म लावून उठायचं आहे, थोडा वॉक घ्यायचा आहे, जिने चढ उतार करायचा आहे, स्ट्रेचिंग करायचं आहे. जर शरीराची हालचाल केली तरी देखील शरीराला छान रक्तपुरवठा होतो, मेटाबॉलिझम बूस्ट होतं, आपल्याला खूप फ्रेश वाटतं. चालाल तेवढं पुढे आयुष्यात चालाल असं हे वय आहे. तुमचं मानसिक स्थैर्यासाठी मेडिटेशन, प्राणायाम हे देखील गरजेचं आहे. ओंकार साधना, यामुळे तुमचे हार्मोन्स देखील बॅलन्स होतील. नंतर जर एक सुंदर समृद्ध असं आयुष्य तुम्हाला जगायचं असेल तर हा सांगितलेला ट्रायंगल लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे वातशमनासाठी तेलाचा वापर करायचा बाह्य स्वरूपात. दुसरं आहे ते म्हणजे बॅलन्स डाएट आणि तिसरं आहे ते म्हणजे व्यायाम. तर ह्या त्रिसूत्रींचा जर तुम्ही अवलंब केला तर नक्कीच 40शी इतकी सुंदर जाईल तुमची आणि त्यानंतर येणारा मेनोपॉज किंवा वार्धक्याचे काही जे चॅलेंजेस आहेत ते अगदी सुखकर होतील. जास्त ॲक्टिव्हली तुम्ही जीवन व्यतीत करू शकाल.
भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.